या मालिकेच्या 30 ऑक्टोबरच्या भागामध्ये प्रेक्षकांनो अर्जुनने मैनावती आणि सायली दोघींचे पण सॅम्पल मिळवलेले आहेत आणि दोघींचे सॅम्पल 2 वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये भरून अर्जुन विचार करतोय की काहीही झालं तरी एकही गुण मॅच होत नाही आहे। याचा अर्थ हाच आहे की ह्या दोघी जणी आई आणि मुलगी नाहीच आहेत। काही झालं तरी सुद्धा मला लवकरात लवकर सायलीला तिचे आईवडील हे नाही आहेत हे सिद्ध केलं पाहिजे, कारण मीच तिच्या आईवडिलांना या घरात आणलं होतं। त्यामुळे काही झालं तरी लवकरात लवकर मी हे सॅम्पल चैतन्यकडे देणार आणि चैतन्यला हे सॅम्पल आता मी लवकर व्हेरीफाय करायला सांगतो, कारण हे अतिदिवस चालून चालणार नाही आहे। सायलीला खरा न्याय मिळालाच पाहिजे। इकडे तोपर्यंत सगळेजण फराळ करायला बसलेले असतात। त्याच वेळेला आता इकडे प्रियाच्या 3 बहिणी येतात। ॲक्च्युली 4 बहिणी असतात। एका बहिणीचं लग्न होऊन ती पनवेलच्या बाहेर राहत असते। या 3 बहिणी येतात आणि बबले 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 असं म्हणत आरडाओरडा करायला लागतात। कोणालाच कळत नाही की या आहेत तरी कोण आणि एकदम विचित्र पद्धतीच्या दिसत असतात। एक धुणं भांडी करत असते तर एक बहुतेक गाण्याचे वगैरे कार्यक्रम करत असते आणि एक कुठे छोटी मोठी नोकरी करत असते। या तिघी जणी आल्यावरती आता बबली बबली ओरडायला लागल्यावरती सदाशिव आणि मैनावती उठतात आणि या आमच्या पोरी आहेत पोरी। त्यांना कळलं असेल ना की बबली आम्हाला भेटती आहे म्हणून तिला भेटायला आल्या असतील असं म्हणत ते त्यांची ओळख करून देतात। मग काय तिघी जणी धावत पळत प्रियाला जाऊन मिठ्या मारतात। बबले 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 कशी आहेस तू? जाम श्रीमंत घरी आता तू पडलीस। जी बहीण आता नाचगाणं करत असते किंवा नाचण्याचे प्रोग्राम करत असते ती बहीण सांगायला लागते बाप रे, म्हणजे आमच्याकडे सुद्धा असे कस्टमर येतात ना, तर ते कस्टमर सुद्धा आता असे म्हणजे इतके श्रीमंत नसतात, त्यांच्यासुद्धा घरामध्ये इतकं सगळं हायफाय नसतं। बबले नशीब काढलंस बरं का तू, असं म्हणत ते बबलीला आता इकडे मिठ्या मारायला लागतात। यावरती प्रिया विचार करते काय घाणेरड्या बहिणी आहेत माझ्या त्या, नाही मला ह्यांना सायलीवरती ढकललंच पाहिजे। या असल्या बहिणी असल्या कसल्या नसलेल्यापेक्षा बऱ्या। त्यावरती सदाशिव आणि मैनावती त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असतात की ही तुमची बहीण नाही आहे, पण त्या कुठे ऐकायला। त्या आता प्रियाचे कानातले बघतायत, प्रियाचं गळ्यातलं बघतायत, प्रियाची श्रीमंती बघतायत आणि हुरखून जात आहेत। चांगल्या श्रीमंत घरात तू पडलीस। एक बहीण सांगते मी धुण्या भांड्याची कामं करते, आत्तापर्यंत इतक्या श्रीमंत घरामध्ये मी धुण्या भांड्याची कामं कधी केलेलीच नाही आहेत असं ती म्हणायला लागते। तोपर्यंत इकडे आता प्रिया विचार करते बरं झालं त्या घरातून मी आता सुटलेली आहे, नाहीतर माझं काही खरं नव्हतं। मी पण असंच काहीतरी करत बसले असते, धुण्या भांड्याची कामं किंवा वगैरे असंच काहीतरी। नाही बरं झालं ह्यांच्या तावडीतून मी सुटलेली आहे ते, पण हे सगळं मला सायलीवरती ढकलून मोकळं होऊ दे, नाहीतर ह्या माझ्याच डोक्यावरती बसतील। बरं हे सगळं चालू असताना तिकडे आता अश्विन येतो आणि तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, ही तुमची बहीण वगैरे नाही आहे। यावरती प्रिया म्हणते एक्झॅक्टली, तुम्हाला तुमच्या बहिणीला भेटायचं आहे ना, ही बघा ही सायली आहे तुमची बहीण, असं म्हणत आता इकडे बबले 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 करत ते सायलीला मिठ्या मारायला लागतात। खरंच, आणि तिचे कानातले बघ, तिचे दागिने बघ, तिचं मंगळसूत्र बघ, तिचं वैभव बघ। आणि त्यावेळेला मैनावती सांगायला लागते बबले बबले काय करताय, सायली नाव आहे तिचं सायली। यावरती जी आता नाचाची कामं करत असते, जे थोडीशी वेगळीच दिसत असते, ती बहीण सांगते अच्छा बरोबर आहे, या एवढ्या मोठ्या हवेलीमध्ये आल्यावरती बबली नाव कसं चालणार, तिला साजेचं नाव पाहिजेच की, बरोबर आहे सायली नाव, असं म्हणत ती आता बोलायला लागते। बरं हे सगळा प्रकार चालू असताना इकडे तोपर्यंत त्या सायलीचे कानातले बघतायत, सायलीचे दागिने, आणि पूर्णाजीला पण हे सगळं जरा विचित्र वाटतंय। आणि आता त्या घराचं वैभव बघतायत, इतकं मोठं घर, इतक्या मोठ्या घरामध्ये असलेल्या वस्तू, हे वैभव बघून त्या तिघी जणी इतक्या हरकून गेल्यात की अर्जुनचा पक्का विश्वास झालाय प्रेक्षकांनो की या सायलीच्या बहिणी असू शकत नाहीत। इतक्या विचित्र पद्धतीने सायलीच्या बहिणी रिॲक्ट कशा करतील, एक साधा गुण जुळत नाहीये आणि हा एक गुण न जुळल्या कारणाने आता इकडे म्हणजे अर्जुनला दाट संशय येतो की नाही काही झालं तरी सगळ्यात महत्त्वाचं मला DNA सॅम्पल चेकिंगला दिलेच पाहिजेत, सायलीला न्याय हा मिळवलाच पाहिजे असं म्हणत अर्जुनच्या मनामध्ये जी शंका असते ती दृढ होत असते, कारण ज्या पद्धतीने त्या वागतायत ते बघून सगळ्यांनाच घरामध्ये जरा आश्चर्यच वाटत असतं आणि मैनावती आणि सदाशिव हे सगळं पाहत असतात। तोपर्यंत आता इकडे सायली सांगते मी तुम्हाला ओळख करून देते, हे माझे मिस्टर अर्जुन सुभेदार हे ॲडव्होकेट आहेत, असं म्हटल्यावरती त्या म्हणतात अच्छा तुम्ही ॲडव्होकेट आहात का, आणि त्यामुळे ती एक बहीण सांगते म्हणजे तुम्ही एका केसची किती बिदागी घेता,
आणि ह्या बिदागीवरती जिजू तुम्ही इतकं मोठं हे घरबीर उभं केलेत का? आता अर्जुनला बिदागी हा शब्द म्हटल्यावरती जरासं ऑकवर्ड वाटतं आणि त्यानंतर सायली विषय बदलते आणि त्यावेळेला तिची बहीण सांगायला लागते, हे इकडे चकली, हा चिवडा, हा इतका चकणा कशासाठी ठेवलाय? यावरती मग सायली म्हणते, नाही नाही, तो चकडा नाही आहे, तो फराळ आहे, फराळ. आणि त्यानंतर ती सांगते, विमलताई यांच्यासाठी सुद्धा फराळ घेऊन या ना. असं म्हटल्यावरती या मुली म्हणजे विचित्रच आहेत किंवा ह्या काहीतरी वेगळ्याच लेवलच्या आहेत, ही गोष्ट अर्जुनच्या लक्षात आलेली आहे. सायलीला पण हे सगळं खूप ऑकवर्ड वाटतंय आणि विषय बदलण्यासाठी सायली आता म्हणते, मी माझ्या घरातल्या माणसांची तुमची ओळख करून देते. या आहेत ना, या अस्मिताताई यांची बहीण. यावरती दुसरी बहीण म्हणते, अच्छा म्हणजे लग्न झालंय तरी सुद्धा ही इथंच राहते, हिचं लग्न झालंय ना? यावरती आता सायली सांगते, हो त्यांचं लग्न झालेलं आहे. दुसरी बहीण म्हणते, मग काय ही माहेरीच पडलेली असते? आणि अशा पद्धतीने त्या आता बोलण्यातून आपली लेवल दाखवून देत असतात. अर्जुनला मात्र आता हे सगळं विचित्र, ऑकवर्ड आणि सहन न होण्यापलीकडे झालेलं असतं. असं विचित्र बोलणं किंवा विचित्र वागणं हे सायलीच्या बहिणी कधीच करू शकत नाहीयेत, कारण सायली जितकी सोफिस्टिकेटेड आहे तितक्याच या बहिणी आणि तितकेच ही आई वडील एकदम विचित्र आहेत. आणि त्यामुळे जसं जसं या सगळ्यांना भेटतो तसं तसं त्याच्या मनातला संशय अधिकच पक्का होत जातो आणि तो निर्णय घेतो, काही झालं तरी सुद्धा DNA टेस्ट ही झालीच पाहिजे. त्यानंतर मग इकडे कल्पनाची ओळख करून दिली जाते, प्रतापची ओळख करून दिली जाते, पूर्णाजीची ओळख करून दिली जाते आणि एक एक करत सगळ्यांची ओळख करून दिल्यावरती मैनावती तिघींना आपल्या कोपराने असं हे करते, टोकते आणि सांगते, जा पाया पडा, पाया पडा. त्यानंतर तिघीजणी पूर्णाजीच्या जाऊन पाया पडतात. पूर्णाजी म्हणते, सुखी राहा. मग त्या तिघीजणी आता तिकडे जो फराळ आणलेला आहे तो फराळ खायला बसतात. हे सगळं चालू असताना प्रेक्षकांनो अर्जुनने चैतन्याला बोलवलेलं असतं आणि तोपर्यंत चैतन्य तिकडे येऊन थांबलेला असतो आणि त्यानंतर तो आता आतमध्ये येतो. ज्या वेळेला तो आत येतो तेव्हा हा सगळा प्रकार चैतन्य बघत असतो. त्यावरती ती एक बहीण सांगत असते, ही चकली आहे ना, ह्या चकलीच्या सोबत थोडा शेजवान सॉस मिळेल काय? ही चकली अशी माझ्या घशाखाली जात नाही. त्यावरती आता विमल सांगते, हो हो मी आणते तुम्हाला पटकन शेजवान सॉस. असं म्हणत विमल शेजवान सॉस आणण्यासाठी जाते. त्यानंतर मग आता ती काहीतरी वेगळं ह्याच्यासोबत ते, त्याच्यासोबत खायला ते दे. तोपर्यंत एक बहीण सांगत असते, अगं सायले तुला माहिती आहे का, मी ना म्हणजे 4 घरची धुणी भांडी करते, तिथे सुद्धा ना असाच भरपूर फराळ बनवतात, पण त्यातले 2 लाडू कधी मला चाखायला त्यांनी दिले नाहीत. मी असली 13 बिलाची त्यांची भांडी घासतो, पण त्यांनी 2 लाडू दिले नाहीत. पण यावेळेची दिवाळी मात्र आता भांडी न घासता तुझ्या घरी छानपैकी फराळ करण्यात गेली. असं विचित्र वागणं, विचित्र बोलणं आणि एकदम लो क्लास लेवलचं असून सुद्धा त्यात सुद्धा बोलण्यामध्ये सुद्धा अजिबात हे नसतं, हे काही अर्जुनला पटत नाहीये. प्रियाला तर किळस आलेली आहे. आता हिच्या ह्या सख्ख्या बहिणी आहेत, पण तरी सुद्धा प्रियाला ह्याची किळस आले आणि त्यांच्याकडे बघायला पण ती मागत नाहीये. कसल्या घाणेरड्या आहेत या, असं प्रिया म्हणत असते. सायली थोडीशी ऑकवर्ड होते आणि चैतन्य हे सगळ्या गोष्टी दारातनच पाहत असतो आणि त्यानंतर मग तो अर्जुनला आवाज देतो. अर्जुन असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, हा तू आलास, ठीक आहे, मला तुझ्याशी खूप महत्त्वाच्या संदर्भात बोलायचंय, मीच आलो बाहेर. असं म्हणत तो आता चैतन्याला आत येऊ न देता त्याला आता बाहेर थांबायला सांगतो. मग आता चैतन्य बाहेर थांबलाय आणि इकडे तोपर्यंत अर्जुन आता त्याला भेटायला आलाय. चैतन्य म्हणतो, काय रे, का इतकं अर्जंटली मला बोलवून घेतलंस? यावरती अर्जुन म्हणतो, तुला म्हटलंय ना मी की DNA सॅम्पल टेस्टसाठी द्यायचे आहेत, हे घे, हे DNA सॅम्पल आहेत आणि हे लवकरात लवकर टेस्टसाठी तू देऊन घे. असं म्हटल्यावर ती चैतन्य म्हणतो, अच्छा तुला DNA सॅम्पल मॅच करायचे आहेत का? यावर तो म्हणतो, हो, पण तू लवकरात लवकर आण. चैतन्य म्हणतो, हो तू काळजी करू नकोस, मी लवकरात लवकर DNA सॅम्पलचे रिपोर्ट मागण्याचा प्रयत्न करतो. यावरती तो म्हणतो, काय रे, मी आत्ता आतमध्ये आलो तेव्हा या 3 बायका आतमध्ये बसल्यात, कोण आहे त्या? यावरती अर्जुन म्हणतो, अरे ते सायलीचे बहिणी आहेत, पण बघ ना त्यांचं वागणं, बोलणं तुला कळतंय का? त्या सायलीच्या कुठच्या अँगलने तुला बहिणी वाटतायत का? चैतन्य म्हणतो, नाही, मी थोडा वेळ तिथे ऐकलं, हे सगळं खूप हॉरिफाय, मला खरंच वाटत नाहीये की या सायली बहिणीच्या बहिणी वगैरे असू शकतील. खरंच हे सगळं खूपच विचित्र वाटतंय मला. त्यावरती अर्जुन म्हणतो, तेच तर सिद्ध करायचंय आपल्याला की ह्या सायलीच्या बहिणी असूच शकत नाहीयेत आणि म्हणूनच आता हे DNA टेस्ट आपल्याला खूप कामाला येतील.
तू लवकरात लवकर याचे रिपोर्ट जर का आणलेस ना तर पुढचं काम करायला आपल्याला सोपं जाईल असं म्हटल्यावरती चैतन्य म्हणतो तू बिलकुल चिंता करू नकोस, काही झालं तरी सुद्धा मी लवकरात लवकर हे काम करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यानंतर मग ते रिपोर्ट घेऊन इकडे आता चैतन्य ते काम करण्यासाठी निघून गेलाय. तोपर्यंत आता इकडे आपल्याला दाखवलं जाते की भाऊबीजेचा कार्यक्रम सुरू झालाय. प्रतिमा आणि रविराज हे दोघंही जण आलेले आहेत, पण प्रतिमा काही कामानिमित्त किचन मध्ये आहे आणि त्यावेळेला पूर्णाजी म्हणते बरं झालं रविराज तुम्ही इकडे भाऊबीजेच्या निमित्ताने आलात ते, पण नागराज आणि सुमन या दोघांना सुद्धा आणलं असतं ना तर बरं वाटलं असतं. यावरती रविराज म्हणतात सुमनला तिच्या भावाकडे जायचं होतं भाऊबीज साजरी करायला आणि पूर्णाई तुम्हाला नागराजचं तर माहितीच आहे ना, तो काय काम करतो काय करत नाहीये, कुठे जातो काय करतो हे सांगतोय का, काही नीट बोलतच नाहीये, तर त्याला काय आणणार आणि काय हे करणार असं आता तो म्हणायला लागतो. त्यावेळेला मग आता प्रतापचे डोळे थोडेसे पाणावलेले असतात आणि पूर्णाजी म्हणते काय रे प्रताप काय झालं. प्रताप सांगतो पूर्णाई आज प्रतिमा मला ओवाळेल, पण तुला माहिती आहे का इतके वर्ष प्रतिमा मला जी काही ओवाळते आहे ना ती प्रतिमा म्हणजे प्रत्येक वर्षी मला आता म्हणजे ती कधीही तिने मला रेडीमेड बर्फी खायला घातली नाही. ती मला प्रत्येक वेळेला काही झालं तरी सुद्धा स्वतःच्या हाताने मलाई बर्फी बनवून आणायची आणि ती मलाई बर्फी स्वतःच्या हाताने मला भरवायची. माहिती आहे का तुला, म्हणजे आता प्रतिमाला आठवत पण नसेल की ही मलाई बर्फी तिने मला याच्या आधी कधी भरवली होती ते. असं म्हटल्यावरती मग आता इकडे रविराज सांगायला लागतात तू काळजी करू नकोस प्रताप, कधीतरी तिला आठवेल, कधीतरी तुझ्यासाठी नक्कीच ती मलाई बर्फी बनवेल. इकडे हे सगळं अश्विन आणि प्रिया एका बाजूला बघून पाहत असतात जसं की या लोकांशी आपला काही संबंधच नाहीये. इकडे तोपर्यंत सायलीने रांगोळी टाकून पाठ सजवलेला असतो आणि त्यानंतर आता इकडे फक्त भाऊबीज करण्याची तयारी सुरू असते आणि प्रतापची ही आठवण ऐकून सगळेच जण उदास होतात. तितक्यात तिथे प्रतिमा येते आणि सगळेजण विषय बदलतात. त्यानंतर पूर्णाजी म्हणते चला प्रतिमा तुमची सगळ्यात पहिली आता इकडे आपण भाऊबीज साजरी करूया. मग प्रताप इकडे भाऊबीजेसाठी खाली बसतो. ज्या वेळेला प्रताप भाऊबीजेसाठी बसतो त्याच वेळेला प्रतिमा त्याला आता ओवाळण्यासाठी येते. प्रतिमा आल्यावरती आता इकडे ओवाळणी झाल्यावरती त्याला स्वीट भरवण्यासाठी प्रतिमा सांगते थांब प्रताप मी तुला आता स्वीट आणते. यावरती आता सायली सांगायला लागते प्रतिमा आत्या अहो त्या ताटामध्ये मी स्वीट ठेवलेलं आहे. प्रतिमा म्हणते हो तू म्हणतेस ते बरोबर आहे सायली, पण मी प्रतापसाठी खास मलाई बर्फी येतानाच बनवून आणलेली आहे, ती त्याला मी भरवणार. आता हे वाक्य ऐकल्यावरती सगळ्यांनाच प्रेक्षकांना खूपच आनंद होतो की प्रतिमाची स्मृती परत आली आणि सगळेजण प्रतिमाकडे एक वेगळ्याच नजरेने पाहायला लागतात. प्रतिमा या सगळ्यामध्ये आता सगळ्यांकडे पाहते पण तिला काहीच कळत नाही की तिच्यासोबत काय चाललंय किंवा सगळेजण आपल्याकडे का बघतायत हे पण तिला कळत नाहीये. ती बर्फी काढते, प्रतापला भरवायला आणते आणि सगळ्यांकडे पण अशा विचित्र नजरेने आपल्याकडे का पाहतायत म्हणून पाहायला लागते. आणि त्यावरती मग आता इकडे प्रताप तर खुश होतोच पण रविराज सुद्धा खुश होतात आणि रविराज म्हणतात प्रतिमा अगं तुला आठवतंय का याच्या आधी सुद्धा तू हे सगळं करायचीस. यावरती प्रतिमा म्हणते हो मला सगळं आठवतंय आणि मला आठवतंय ना म्हणूनच तर मी यावेळेला प्रतापसाठी मलाई बर्फी बनवून आणली होती. प्रतिमाला सगळं आठवतंय म्हटल्यावरती प्रेक्षकांनो सगळ्यांनाच खूप आनंद होतो आणि त्यानंतर आता इकडे प्रतिमा इतक्या नॉर्मली हे सगळं बोलतीये हे बघून तर त्यांना जास्त आनंद होतो. या सगळ्यामध्ये आता प्रिया मात्र गडबडते आणि ती विचार करते नाही हे जर का हिला असंच आठवत राहिलं तर मात्र काही खरंच नाहीये आणि आता म्हणजे काही झालं तरी सुद्धा मला आता काहीतरी करायलाच पाहिजे. त्यावरती आता पूर्णाजी देवाचे आभार मानायला लागते आणि आता म्हणजे ती विचार करायला लागते की बरं झालं देवा काही झालं तरी आता तू म्हणजे या सगळ्यामध्ये आता प्रतिमाची स्मृती परत आणलीस, तुझे किती आभार मानू आता ते कमी आहे. असं म्हणत आता इकडे रविराज म्हणतात प्रतिमा अगं तू या सगळ्यामध्ये आता इतक्या इझिली हे सगळं बोलतेस ना तर मला इतकं बरं वाटतंय ना तुला सगळं आठवतंय ते. यावरती पूर्णाजी म्हणते खरंच रविराज सगळ्यांना आनंद होतो. मग प्रतिमा छानपैकी औक्षण करते. तोपर्यंत इकडे आता प्रियाची बहीण रिंकी टिंकी यांच्यात गप्पा चालू असतात. ती म्हणते मला तर वाटलं होतं की या मोठ्या लोकांची मोठी दिवाळी असेल, काहीतरी मोठं असेल, पण हे लोक तर आता फक्त आणि फक्त म्हणजे एका छोट्याशा या बर्फीवरून फक्त आणि फक्त झालेले आहेत इमोशनल.
काय बोलायचं ह्यांना, मोठ्या लोकांची खोटीच कामं नुसती, दुसरं काय नाही ग, असं म्हणत ते आता गप्पा टप्पा मारत असतात, एकमेकींना टाळ्या देत असतात. त्यानंतर मग आता अर्जुनला सांगायला लागते पूर्णाजी, चल अर्जुन बस लवकर पाटावरती. अर्जुन पाटावरती बसतो आणि आता इकडे अस्मिता त्याला ओवाळणी करायला आलेली आहे. अस्मिता ज्या वेळेला ओवाळणी करते आणि त्याच वेळेला इकडे आता ती सांगते पहिले गिफ्ट. दोघांच्यात भांडणं सुरू होतात. तो म्हणतो पहिला पेढा भरव, ती सांगते पहिलं गिफ्ट दे. अशी त्यांची भांडणं चालू असताना मग आता फायनली अर्जुन तिला गिफ्ट देतो आणि तो सांगतो लिमिटेड एडिशन स्मार्ट वॉच आहे, हे खास तुझ्यासाठी मागून घेतलेलं आहे. असं म्हटल्यावर ती अस्मिता खूपच खुश होते आणि त्यानंतर ते लिमिटेड एडिशन आता वॉच ती पाहायला लागते. तोपर्यंत हे सगळं चालू असताना ती सांगते चल अश्विन ये तू पण आता, असं म्हणत ती आता अश्विनला सुद्धा पाटावरती बोलवते. पण त्याच वेळेला अश्विन म्हणतो काही गरज नाहीये, तुम्ही सगळेजण माझ्याशी आणि तन्वीशी ज्या प्रकारे वागताय ना, त्यानंतर आम्हाला खरंच गरज नाहीये की आम्ही तुमच्या सोबत आता हे साजरं करू, काही गरज नाहीये. असं म्हणत तो आता तिथून उठून अस्मिताला ओवाळणी करण्यासाठी सुद्धा थांबायला मागत नाहीये आणि निघून जात आहे. त्यावेळेला पूर्णाजी चिडते, थांब अश्विन कुठे चाललास, अस्मिताला ओवाळणी केल्याशिवाय तू कुठे जाऊ शकत नाहीयेस, असं म्हणत ती आता चांगलाच त्याला फटकारा देते. त्यानंतर अश्विनचा नाईलाज होतो, तो आता अस्मिताकडून ओवाळणी करून घेण्यासाठी थांबतो. बरं, हे सगळं चालू असताना तोपर्यंत आता इकडे दरवर्षी सायली सुद्धा लग्न झाल्यापासून अश्विनला ओवाळत असते. पण यावर्षी आता ज्यावेळा अस्मिताचं ओवाळून होतं, अश्विन तिच्याकडे पाहतो आणि त्यानंतर तो आता उठतो आणि तिकडून निघून जातो. जोपर्यंत सायली तिकडे आता आरती करण्यासाठी, ओवाळणी करण्यासाठी गेलेली असते. पण त्याच वेळेला तो निघून गेल्याने सायलीला खूपच वाईट वाटतं आणि भूतकाळातल्या सगळ्या सायलीच्या आठवणी जाग्या होतात. कशा प्रकारे अश्विनने तिला सांगितलेलं असतं की मी तुझा भाऊ आहे, दरवर्षी तू मला ओवाळणी कर, आणि यावर्षी अश्विनने ओवाळणी न करता निघून गेल्यामुळे सायलीला बिचारीला खूपच वाईट वाटतंय. तर प्रेक्षकांनो, या प्रियाला आसुरी आनंद झालेला आहे, कारण सायलीला वाईट वाटले. त्यानंतर अस्मिता सायलीला छानपैकी समजावते. इकडे आता चैतन्य येतो रिपोर्ट घेऊन. पुढील भागामध्ये रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावरती अर्जुनला खूप आनंद होतो आणि तो सायलीला घेऊन बाहेर येतो आणि तो आता सायलीशी काही बोलणार आहे. सायलीला तो सांगू शकेल का की हे तुझे आई वडील नाहीयेत, आणि त्यावर सायली कशी रिॲक्ट करणार पाहणं फारच प्रेक्षकांनो रंजक ठरणार.